मी 4-5 वर्षापासून काम करत होती. 5,500 पगार होती. तर असं कंपनीची वार्ता निघाली की आता कंपनी उंबरगावला जाणार आहे असं बोलू लागले. हे लोक बोलले की आपण कामगार लोक बोलले की आपण युनियन आणू. शिवसेनेच्या युनियनकडे गेले, शिवसेनेच्या युनियनकडे गेले, भाजपच्या युनियनकडे गेले. मग कोणतरी यांच्या दोस्तांनी सांगितले की आपण मनसेच्या युनियनकडे जाऊ. तर आम्ही साहेबाकडे आलो. तर साहेबाला बोलले की साहेब आमच्या कंपनीत असं असं चाललंय, आम्हाला साथ दिली पाहिजे. साहेबांनी बोलले की टेन्शन नका घेऊ साहेब, एक बोट वरी आहे ना आपलं कधी खाली नेवायचं. हे लोक ते काय मनसेचं काय होणार आता युनियन करणार का असं बोलतात. साहेब आपली एक बोट आहे ना कधी खाली नेवायला पाहिजे. तुम्ही एकटं जरी राहिल्या ताई तर मी तुमच्यासाठी रडला, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुमची पूर्ण कामं करून द्या. मग साहेबांनी जसं बोललं तसं वचन पूर्ण केलं. माझ्या लेकराच्या शिक्षणाला सुद्धा साथ दिली. का तर साहेबांना पगार वाढली म्हणून माझे लेकर शिकले. एक पोरगी गव्हर्नमेंटला इंजिनियर ह्याला लागली, नर्सिंगला लागली. पोरग गव्हर्नमेंटला डॉक्टर म्हणून लागलं. एक पोरगी शिवेचं शिकतो. का तर साहेबांनी सगळी साथ दिली म्हणून आमची पगार वाढली. आमचे टाइमला पगार खर्ची सगळं बरोबर होते. आम्हाला एआयसी दवाखाना सगळं लागू केले, पीएफ लागू केले. फक्त पहिलं सर्व्हिस मोजायची का दिवस का मोजायची नाही का, पण अशी देऊन टाकायची सर्व्हिस म्हणून. पण अशी काय ओके हिशेब नव्हता. आता साहेबांना तसं सगळं ओके येतो. सरकारचं कामाला सगळी कामदाराला लागू केलं आहे साहेबांना. त्याचे आभार मानतो.